फिक्स रहेगा, इसलिए उसको तैयार करो भाई। हॅलो, थँक्यू बाबू शाह. आजच्या रजनीतील सेकंड राऊंडची लास्ट मॅच. यानंतर मला असं वाटतं की 3 संघ असतील. एक संघ डायरेक्टली सुपर 8ला क्वालिफाय होईल आणि 2 संघादरम्यान सामना होईल. तिसगाव जरीमरी तिसगाव आणि त्यांच्या विरोधात जानमान डवळेपाडा. जरीमरी तिसगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रित केले जानमान डवळेपाडा टीमला फलंदाजीसाठी. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. सुनील आणि त्याच्या साथीला आहे अनिकेत, ही सलामीची जोडी. गोलंदाजीसाठी ऋषभ गायकवाड. आज सचिन केवने मात्र टीम मध्ये अनुपस्थित आहेत, महत्वाचे खेळाडू. परंतु सुनील केवणेने जबाबदारी स्वीकारले. कासगाव संघ अगोदरचा सामना जिंकलाय आणि त्यांचे पाठीराखे त्यांच्या नेहमी सोबत असतात. मॅच लावते सुरुवात. ऋषभ गायकवाड आलाय पहिले षटक घेऊन, त्याच्या समोर आहे सुनील. दोन्ही टीमला शुभेच्छा. जरीमरी तिसगाव विरोधात जनमान डवळेपाडा. फर्स्ट बॉल. पहिला चेंडू बाहेरचा चेंडू होता, त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन मागे गेला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता करतो ऋषभ गायकवाड. स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषक जनमान क्रिकेट संघ जांभिवलीच्या वतीने आयोजित ही स्पर्धा एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा आहे. खास करून एक क्रीडांगण, फ्लड लाईट्स, अंबरनाथ MIDCचा आपण विचार केला या संपूर्ण परिसराचा, तर पहिली रजनी क्रिकेटची स्पर्धा घेऊन आलेत जांभिवलीकर. आज होळीचा सण आहे, पुन्हा एकदा होळीच्या सर्वांना शुभेच्छा. आणि हा होळीच्या समवेत क्रिकेटचा एक वेगळाच रंगारंगी कार्यक्रम, अर्थातच स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषक. ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेनं सुनील केवनेच्या बॅटमधून ऋषभच्या विरोधात षटकार. सुनील केवनेने पहिला चेंडू निर्धाव होता, बाहेर तोडा टाकला होता. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन मागे गेला चेंडू. लगेचच दुसरा बॉल थोडा पुढे ठेवला, ओव्हरपिच बॉल, आणि त्यावरती खुला आक्रमण. सुनीलचं धावसंख्या 6. षटकाराने खातं उघडलंय जानमान डवळेपाडा. त्याचबरोबर सुनील केवनेने 4 षटकांचा हा सामना. सेकंड राऊंडची मॅच. स्वीप केलाय, गॅपमध्ये असतो के क्षेत्ररक्षक फारच दूर आहेत. बॉल आलाय डगआउटच्या दिशेने, अर्थातच स्क्वेअर लेगला. चौकार. कमालीची फटकेबाजी चालू आहे सुनील केवणेकडून. इन्फॉर्म आहे, जबाबदारीने खेळतो आणि खास करून त्याच्याविषयी अनेक खेळाडू म्हणतात की आजकाल सुनील ठेचून मारतोय बॉलर्सला, पकडून पकडून मारतोय. म्हणजे जिथे फिल्डर नाही तिथेच मारणं, असं सोप्या भाषेत सांगायचं झालं तर. फिल्डिंग सोबत खेळतोय ऋषभ गायकवाड. फिल्डिंगचा सेटअप आता थोडा चेंज केलाय. वाडी श्लॉंगांच्या दिशेने एक फिल्डर थोडा स्क्रीनच्या बाजूलाच येतो आणि त्याचबरोबरीने एक फिल्डर मिडविकेट आणि लॉंगॉनच्या मधोमध काऊ कॉर्नरला. कदाचित त्याची पोझिशन आता बदलण्यात येईल. प्रॉपर मिडविकेटला तो आलाय. वाडी श्लॉंगॉनचा फिल्डर आतमध्ये मिडॉनला आणि आता लॉंग ऑफ मात्र इथे ठेवण्यात आलाय. स्लाइट डीप कव्हरच्या दिशेने झुकलाय. एक षटकार एक चौकार सुनीलच्या बॅटमधून. शॉर्ट पिच बॉल. मी मगाशीच म्हटलं हा खेळाडू फिल्डिंग सोबत खेळतोय. पोहोचेल का तो? थ्रो तर पोहोचलाय, परंतु सुनील केवणे देखील पोहोचलाय. चांगली रनिंग, फटकेही तेवढे चांगले मारतो आणि धावतोय तेवढाच चांगला. मैदानात सुनील केवणे 2 धावा इथे घेतल्या, त्याचा स्कोर जाऊन पोहोचलाय 12 वर. धावसंख्या 12. एक क्षेत्ररक्षक मिडविकेटला लॉंगॉनला होता. एक मिडविकेटचा थोडा स्लाइट झुकला होता स्क्वेअर लेगच्या दिशेने, त्याची पोझिशन बदलण्यात आली. लगेच त्या दिशेने सुनील केवणेने फटका खेचला. ऋषभ गायकवाड मागच्या मॅच मध्ये चांगलं षटक टाकलं होतं, त्याच्याच विरोधात आक्रमण केलंय सुनील केवणेने. तिसगाव विरोधात ढवळेपाडा.
पुढे येऊन खेचलाय, क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न होता सुनील केवनेचा की मिड ऑफच्या वरतून मारूया, परंतु थोडा मिस टाइम स्ट्रोक त्या कारणास्तव गेला डीप कव्हरला. 2 धावा इथे जोडल्या जातील. धावफलक झाले ते 14. एक षटकार, एक चौकार, त्यानंतर 2 डबल. एकूण धावसंख्या जनमान डवळेपाडा संघाची 14 लॉस ऑफ 0 विकेट. अनिकेत त्याच्या साथीला आहे, त्याला साथ देतोय. फ्रंट लाईन बॉलर आहे तिसगावचा रिषभ गायकवाड आणि त्याच्याच विरोधात पॉवर प्लेच्या षटकात एक फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघाला सुनील केवनेने दिलाय. जोरदार लढाई 2 संघादरम्यान. खोलात टाकला होता चेंडू मिड विकेटच्या दिशेनं, कार्पेटच्या सैना बॉल आलाय. सिंगल घेऊन स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल तो सुनील. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जनमान डवळेपाडा टीमची बिनबाद 15. होळीचा सण, शिमग्याचा सण, रंगाशिवाय होळी नाही आणि आता चेहरे दिसायला सुरुवात झाले. होळीचा सण साजरा करून सगळेजण येथे उपस्थित होत आहेत. सर्वांचा मी स्वागत करतोय. अतिश दादा पाटील यांची ही स्पर्धा. ग्रामस्थ देखील आता उपस्थित होत आहेत. जनमान क्रिकेट क्लब जांभिवली यांच्या वतीने देखील प्रेक्षकांना होळीच्या शुभेच्छा. या स्पर्धेचे आयोजक अतिश दादा यांच्या वतीने देखील आम्ही शुभेच्छा देतो सर्व प्रेक्षकांना. पहिल्या ओव्हरमध्ये ढवळेपाडा टीमच्या धावा झाल्या त्या 15. चला तिसगाव टीम मॅच चालू करा, कारण आतापर्यंत ज्या 2 रजनी झालेल्या आहेत 7-7:30 मॅचेस चालू होऊन त्या 2:30 वाजे 2:15 पर्यंत संपल्यात. आजचा हा दिवस थोडा लांब लचक आहे रजनी. एक ओव्हरमध्ये 15 धावा. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आलाय सौरभ गायकवाड. तिसगाव विरोधात ढवळेपाडा. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हर मधून काढला बॉल. स्वीपर कव्हरला फिल्डर तैनात आहे. सुनीलच्या एंडला थ्रो झालाय, परंतु सुनील पोहोचलाय. चांगली रनिंग. 2 धावा इथे जोडल्या जातील. धावसंख्या 17 लॉस ऑफ 0 विकेट. एक हाती कमान सुनीलने घेतलेली आहे. एक पात्री नाटक सुनील रंगवतोय. कोण म्हणतं एक पात्री नाटक चांगलं नसतं? सुनील केवनेची फलंदाजी पहा, रंग भरतो आपल्या फलंदाजीमध्ये सुनील केवने. स्विच केलाय, लवकर ओळखलं. फुलटॉस बॉल आहे, स्विचचा फटका, बॉल सीमारेषा पार. आणखी एक पलटी चौकार सुनील केवनेच्या बॅटमधून. हेमंत पाटील आणि कृष्णाजी पाटील साहेब यांना विनंती, आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषकामध्ये आम्ही आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. पलटी चौकार सुनील केवनेच्या बॅटमधून. 4 धाब्याने स्कोर जाऊन पोहोचेल आता 21. वैयक्तिक सुनील केवनेच्या धावा आहेत 21 आणि संघाच्या धावा देखील आहेत 21. याला म्हणतात जबाबदारी घेणं. आज सचिन नाहीये, सुनीलला ठाऊक आहे. कर्णधार बनणं, संघाचा प्रमुख खेळाडू बनणं म्हणजे आपलं नाव मिरवणं असं होत नाही, तर जबाबदारीनं खेळणं मैदानाच्या आतमध्ये. आणि ती जबाबदारी स्वीकारत असताना सर्वतोपरी दिसतोय तो सुनील. खोलात टाकला होता चेंडू, चांगलं प्रत्युत्तर. पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला असेल तो आता फलंदाज अनिकेत केवणे. चांगला यॉर्कर बॉल टाकलाय. सौरभ गायकवाडने करणं गरजेचं आहे. समोर चांगला फलंदाज आहे, त्याची विकेट घ्यायची असेल, त्याला थांबवायचं असेल तर तुमच्या गोलंदाजीतले ब्रह्मास्त्र तुम्हाला बाहेर काढावे लागतील. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन हे सातत्यानं आपण नेहमीच पाहिलंय, कारण ढवळेपाडा टीमची सलामीची जोडी सर्वांना ठाऊक आहे. सचिन केवने, सुनील केवने, लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. आणि आता सध्या सचिन नाहीये, त्याची जागा भरून काढण्यासाठी अनिकेत केवने लेफ्टी बॅटर, त्याला प्रमोट करण्यात आलंय. सेकंड ओव्हर चालू आहे. धावा झाल्यात आतापर्यंत 22 जनमान ढवळेपाडा टीमच्या. लोअर टॉस बॉल ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. पुन्हा बॉल चालला मिड विकेटला. चांगली फिल्डिंग. एकच धाव मात्र इथे घेतली जाईल. जास्त काही फायदा उचलू शकले नाहीत, कारण वेगानं चेंडू हा टाकला होता. पहा पंचांची देखील इथे
कसरत चालू आहे. जसे बॅटर बदलतात लेफ्टी रायटी तसे इकडे पंचांना देखील इकडून तिकडे जावं लागतंय. एकेरी धाव स्कोर 23-23. 23 धावा धाव फलकावर. कासगावने 2 सामने जिंकलेत. स्वीप केला, काय फटका आहे, परंतु डीप मध्ये फिल्डर आहे, प्रोटेक्शन आहे. फक्त एकच धाव. सोपं काम नाहीये. आक्रमक गोलंदाज असतात हे, फास्टर बॉलर, वेग असतो त्यांच्याकडे आणि त्यांच्या विरोधात पाय पुढे घेऊन स्वीपचा फटका मारणं स्पिनरच्या विरोधात ठीक आहे, परंतु वेगवान गोलंदाजांच्या विरोधात हाय कॉन्फिडन्स आहे आणि त्याचबरोबर नजरही तेवढीच पक्की आहे ती सुनील केवणेची. एक धाव स्कोर 24-24. सौरभ गायकवाड कमबॅक केले त्याने मागच्या 3 चेंडूत. हा बीट करतोय बॅटरला. षटक क्रमांक 2 ते समाप्त झालंय. सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती सौरभ गायकवाडने 6 धावा दिल्या, परंतु त्यानंतरच्या 4 चेंडूंवरती फक्त 3च धावा दिल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. डवळेपाडा टीमची धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये 15, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9, एकूण धावसंख्या बिनबाद 24. आकर्षक ट्रॉफीज आहेत या स्पर्धेच्या आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक पाहता तुम्ही. होंडाची बाईक आहे. 2 ओव्हरमध्ये ढवळेपाडा संघाची धावसंख्या 24 झाले. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये सौरभने 9 धावा दिल्या. नक्कीच कमबॅक केले तिसगाव टीमसाठी, परंतु सलामीची जोडी अद्यापही मैदानात आहे. ओमकार गायकवाड आलाय. पहा किती छोटा गोलंदाज आहे, तो देखील सुनीलच्या विरोधात कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. 19 वर्षाचा गोलंदाज ओमकार गायकवाड तिसगाव संघाकडून एका अनुभवी फलंदाजाच्या विरोधात. पहिलाच बॉल फुल टॉस, चुकी झाले, त्याला फेकून दिलंय सीमारेषा पार. षटकार, 6 धावा. कमावलाय. फुलटॉस बॉल. वय वर्ष 19 आणि वयाचा आणि कर्तृत्वाचा संबंध नसतो असं म्हणतात. खरंय. श्री संत ज्ञानेश्वर. पहिलाच बॉल फुलटॉस, त्यावरती आक्रमण. सुनील केवने. ही लढाई जोरदार असणार आहे. ही लढाई जरी मरी तिसगाव विरोधात ढवळेपाडा अशी लढाई नाहीये. ही लढाई आहे क्रिकेटच्या क्षेत्रावरती. वय वर्ष 19 असलेला हा खेळाडू एक अनुभवी कसलेल्या फलंदाजाच्या विरोधात गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पाहूया या लढाईचं प्रत्युत्तर षटकारानंतरचं ओमकार गायकवाडचं कसं असेल सुनीलच्या विरोधात. स्विचचा फटका मारण्याचा प्रयत्न आणि सुनीलची विकेट घेतली. वय वर्ष 19 असलेल्या ओमकारने मात्र पहिल्या बॉलवरती षटकार दिल्यानंतर सुनील केवनेची विकेट घेतली. हे प्रत्युत्तर होतं या गोलंदाजाचं. म्हणूनच मगाशी म्हटलं वय आणि कर्तृत्वाचा अजिबात संबंध नसतो. फलंदाज बाद सुनील केवने.
दाखल झालाय. 3 ओव्हर 15 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचेच आहे, ते लक्षात असू द्या. 4 ओव्हरची मॅच आहे. ओमकारने प्रत्युत्तर दिलं. सुनील केवनेची विकेट. जो सुनील केवने इथे आक्रमण करत होता तिसगावच्या विरोधात, त्याला आउट करण्यामध्ये ओमकारला यश मिळालंय. भूषण बैकर, गोरपे संघ आपण देखील संपर्क साधा. यस, कॅप्टन इथे आहे. बॅटची कडा आणि विकेट किपर 1 हँडेड कॅच. ऋषभ गायकवाडने झेल घेतलाय. 5 वर्ष असलेला गोलंदाज ओमकार या मॅच मध्ये आणतोय, पुन्हा एकदा शिरकाव करतोय तिसगावकरांसाठी. ऋषभचा कमालीचा झेल, 1 हँडेड कॅच. हॅट्रिक असेल आता गोलंदाज ओमकार गायकवाड. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये सौरभ गायकवाडने 9 धावा दिल्या. मागचे 7 चेंडू अगदी आपण पाहिले. एक षटकार जरूर आलाय, परंतु धावांवरती रोख लावण्याचं काम तिसगाव संघाने नक्कीच केलंय. जरी मरी तिसगाव. वय वर्ष 19 असलेला गोलंदाज ओमकार गायकवाड क्रिकेटच्या या पटलावरती अर्थातच स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषकामध्ये विकेट हॅट्रिक पटकावेल का जर्मन ढवळेपाडाच्या विरोधात. सर्वांच्या नजर आहेत त्या ओमकारवरती. नवीन फलंदाज जीवन. शॉर्ट पिच बॉल आणि ती अपील. कदाचित थोडा चेंडू दूर राहिला. निर्धाव चेंडू ओमकार कडून. पहा लेंथ व्हेरिएशन किती चांगली टाकले. हा खेळाडू एक्झाम्पल सेट करतोय मैदानात. अनेक खेळाडू त्याची गोलंदाजी पाहतात. अनेक जण आता हे म्हणत असतील, पहा शिका त्याच्याकडून. 19 वर्षाचा असताना काय गोलंदाजी करतोय. लहान मुलाचे अगदी आपण म्हणतो ना, लहान बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसा हा गोलंदाज. यॉर्कर बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचा फिल्डर तिथे पोहोचतो. एकच धाव. सुनील होता तोपर्यंत चिंता नव्हती, परंतु आता फलंदाज सुनील बाद झाल्यानंतर जे आलेत ते आता चिंता वाढवत आहेत. एकेरी धावसंख्या स्कोर 31. पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता. त्यानंतरचे 4 चेंडू आपण पाहिले तो 2 विकेट, 1 डॉट बॉल, 1 सिंगल. आत्तापर्यंत ओमकार गायकवाडने 7च दिल्यात. 31 धावा, 4 षटकांचा हा सामना. लेफ्टी बॅटर आला आता स्ट्रायकिंग एंडला. अनिकेत केवणे. शेवटचा चेंडू. सेकंड राऊंडची लास्ट मॅच आहे. वारंवार फिल्डिंगमध्ये फेरबदल केले जातात. स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषक जानमान क्रिकेट क्लब जांभिवलीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली स्पर्धा. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू. लॉफ्ट करायचं होतं डीप कव्हरला. दुसरी धाव घ्यायचे. फेक झाले. रिषभच्या वरतून थ्रो. मागे बॅकअप आहे. तिसरीसाठी प्रयत्न केलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो झालाय आणि ते 3 धावा. धावले 3 धावा दोन्ही फलंदाज. चुकी केली फिल्डरने आणि त्याचा फायदा मिळाला ढवळेपाडा टीमला. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या 34. सध्या मैदानात रंगतोय. होळीचा सण आपण साजरा करतोय. उद्या धुलीवंदन आहे. तीन ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 34. विपुल गायकवाड आलाय शेवटच्या षटकात. तिसगाव विरोधात जानमान ढवळेपाडा.
सुनील केवने 29 धावांचं योगदान, 2 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. विपुल लास्ट ओव्हर. लॉंग ऑफच्या वरतून बॉल लॉफ्ट केलाय, षटकार आलाय अनिकेत केवणेच्या बॅटमधून. बॉल होता आणि त्यावरती अक्षरशः तुटून पडला. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. ऋषभ गायकवाड थोडा टेन्शन मध्ये. अनिकेत केवणे अगोदर शांत होता, संधी कमीच मिळाली कारण सुनील केवणेकडे स्ट्राईक होती. आता लास्ट ओव्हरचा पहिलाच बॉल त्याला अक्षरशः फेकून दिले लॉंग ऑफच्या वरतून षटकार. धावसंख्या 40. मिड विकेटला खेचून मारलाय, सलग दुसरा षटकार अनिकेतच्या बॅटमधून. सलग 2 षटकार आलेत. सामनाच आता या ओव्हरमध्ये फिरवायला हळूहळू सुरुवात केली. पहिल्याच इनिंगमध्ये अनिकेत केवणेने धाव फलक जाऊन पोहोचला. आता 46 वर 46. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. सामना चालू करा. 46 धावा. थोडं पाठबळ देत असताना विपुल गायकवाडला त्याचे साथीदार का देऊ नये. अनिकेत केवणे त्याच्यावरती बरसलाय. कासगाव संघ 2 मॅचेस जिंकल्यात. पाहूया या मॅचमधला विजेता संघ कोणता असेल. गोरपेज संघाने पहिला सामना जिंकलाय. एक टीम मात्र डायरेक्ट सुपर 8ला क्वालिफाय होईल आणि एक टीम गोरपेज संघाच्या विरोधात खेळेल. रनिंग मध्ये हा प्रचंड बैलगाडा प्रेमी आहेत सगळे. 46 धावा. 46. लास्ट ओव्हर. सुरुवातीला सुनील केवनेने आक्रमण केलं, आता आक्रमण करतोय सध्याच्या घडीला अनिकेत केवणे. बॅटचा स्विंग पहा, परंतु टप्पा थोडा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी निर्धाव चेंडूची होते ते सांगता गरज आहे तिसगाव टीमला कमबॅक करायचं आणि त्यांनी करून दाखवलंय. जेव्हा जेव्हा आक्रमण झाले तिसगाव संघाने देखील फलंदाजांच्या विरोधात चांगली कामगिरी केली. 46 धावा. 46. डवळेपाडा पुढे येऊन खेचलाय. व्हॉट अ शॉट. जणू का असं वाटलं सचिन केवणेच फलंदाजी करतोय. हा षटकार आलाय अनिकेत केवणेच्या बॅटमधून. खरं तर ज्या खेळाडूचे फटके पाहत या क्रिकेटच्या पटलावरती अनिकेत केवणे दाखल झाला, त्याच खेळाडूची झलक या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. अर्थातच सचिन केवणेची. असाच स्टेप आउट होतो आणि गोलंदाजाच्या विरोधात आक्रमण करतो. तोच फटका पुन्हा एकदा कॉपी तसाच पाहायला मिळाला तो अनिकेत केवणेकडून. सलग 3 षटकार. मागचा ओव्हर थ्रो किती महागात पडलाय पहा. तिथे 3 धावा आल्या आणि हा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आला. 52 धावा झाल्यात डवळेपाडा टीमच्या. खोलात टाकला होता चेंडू, खोदून काढलाय. मिड ऑफला फिल्डर आहे, थ्रो करतोय. स्ट्राईक हवी आहे परंतु अनिकेत इथे रनआउटच्या स्वरूपात बाद. अनिकेत केवणेने जोरदार आक्रमण केलं, तोही माघारी परतला. त्याने धावा केल्या त्या 23. शेवटचा चेंडू या षटकातील मात्र बाकी आहे. या ओव्हरमध्ये तब्बल 3 षटकार आले विपुल गायकवाडच्या विरोधात. संघाची धावसंख्या डवळेपाडाची 53. लास्ट बॉल. नवीन फलंदाज मैदानात प्रथमेश. स्ट्रायकिंग एंडला तो जीवन. क्लीन बॉल. शेवटच्या चेंडूवरती दांडी गोल केले ती विपुल गायकवाडने. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि
पहिल्या सत्राच्या अंती जनमान ढवळेपाडा टीमची धावसंख्या 53 झाले. 54 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय. ते तिसगाव जरीमरी तिसगाव संघाच्या विरोधात 24 बॉल 54 करायचे. ते वाट पाहतात की त्यांच्या विरोधात नक्की कोण खेळेल. 2-1 संघ कासगाव ज्याने 2 मॅचेस जिंकल्यात त्यांचे पाठीराखे या क्रीडांगणे हळूहळू आता वाढायला सुरुवात झाले. पाहूया जोविली विरोधात तिसगाव या 2 संघादरम्यान नक्की कोण जिंकेल. आणि या स्पर्धेचा नियम आहे कासगाव तर क्वालिफाय म्हणजे जिंकलेलाच आहे आणि या मॅच मधला जो जिंकलेला असेल 2 खेळाडूंमध्ये शर्यत होईल. कासगाव आहे कासगाव. कासगाव तर जिंकलाय 2 सामने आणि त्याचबरोबरीने या मॅच मधील विजेता यांच्यामध्ये शर्यत होईल. जो शर्यत जिंकेल तो सुपर 8ला क्वालिफाय आणि जो पराभूत होईल तो गोरपे संघाच्या विरोधात खेळेल. नवनवीन नियम. तन्मय आणि रिषभ मैदानात दाखल झाले. 24 बॉल मध्ये तब्बल धावा करायचे त्या 54. अमितजी शिसवे गोरपेचे अमितजी शिसवे साहेब आपणास विनंती आपण मंचावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. मजा आली अंबरनाथ MIDC मध्ये. मला असं वाटते 2 ते 3 वर्ष डेच्या स्पर्धेला एकदा आलेलो पण तेव्हा माझी पण गडबड होती. डेची स्पर्धा आणि त्यानंतर या विभागामध्ये पहिल्यांदा रजनी क्रिकेटची स्पर्धा जनमान क्रिकेट क्लब जांभवलीच्या वतीनं स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषक दिमागदार आयोजन. छान असं क्रीडांगण आणि फ्लडलाईटची चर्चा सातत्यानं चालू आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक आहे, आकर्षक ट्रॉफीज आहेत, पाहुण्यांचा सत्कार सोहळा इथे संपन्न होतोय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खेळाडूंसाठी असलेली ही खेळपट्टी तिचीही चर्चा सातत्यानं चालू आहे. पहिलाच बॉल मिड ऑफ च्या वरतून रिषभने देखील सुरुवात केली.
चौकार खेचला पहिल्याच बॉलवरती. पहिल्याच बॉलवरती ते खेचलाय चौकार. इरादे बुलंद आहेत. स्वीप करायचं होता अपील, परंतु गोलंदाजाला ठाऊक आहे कदाचित बॅट इन बॉल असावी, परंतु पंचांचा निर्णय लेग बाईट्स, इम्पॅक्ट आउटसाइड लेग स्टंप असावा. या कारणास्तव हा निर्णय इथे मात्र नॉट आउटचा देण्यात आला. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव. स्वीप करायचं होतं रिषभला. पहिला चेंडू समोर टाकला, मिड ऑफच्या वरतून फटका खेचला. दुसरा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, एक धाव इथे नक्कीच घेतली जाते लेग बाईटच्या स्वरूपात. पहिले षटक टाकतोय गोलंदाज प्रथमेश. धावा आहेत त्या 5. पाठला करायचे 54चा, 49ची गरज. मिडॉनच्या दिशेने हा फटका. निर्धाव चेंडूची सांगता. तन्मय पाटील आणि रिषभ गायकवाड. रिषभ आक्रमण करेल, आक्रमक खेळाडू आहे, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही, परंतु रिषभला कोणत्या तरी फलंदाजाला साथ द्यावी लागणार आहे, खास करून सलामीवीर आहे तन्मय पाटील. पॉवर प्लेचं षटक 54 धावांचा पाठलाग करायचे तर किमान 20चं तुम्हाला बनवावे लागेल. 3 बॉलमध्ये धावा आल्या त्या आतापर्यंत 5. ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्हचा चांगला स्ट्रोक. वाईडिश लॉंग ऑफचा फिल्डर तिथे पोहोचतोय. फेक अचूक आहे, फक्त एकच धाव. चांगली फिल्डिंग. जर्मन डवलेपाडा आणि त्यांच्या विरोधात जरीमरी तिसगाव या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत. स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषक आजची 3री रात्र या स्पर्धेची. दमदार क्रीडा सोहळा, होळीचा सण, शिमग्याचा उत्सव, त्याचबरोबर उद्या धुलीवंदन. सर्वांना शुभेच्छा आयोजकांच्या वतीने देखील आणि या समालोचन कक्षाच्या वतीने देखील. डावी लगावले, झेल घेण्यासाठी हा प्रयत्न होता. रिषभचा चेहरा सांगतोय हा फलंदाज बाद आहे. ही डावी तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या क्षेत्ररक्षकासाठी. संकेतने हा झेल घेतलाय. ग्रामीण क्रिकेट, काय या ग्रामीण क्रिकेटची चर्चा केली जाते. समर्पण, जिद्द, चिकाटी हे 3ही गुण संपन्न असलेला ग्रामीण क्रिकेट. माझ्या गावासाठी मला खेळायचंय, माझ्या गावासाठी अतोनात प्रयत्न मला करायचे आणि ते अतोनात प्रयत्न पहा, समर्पण पहा ते संकेतचे. डाईव्ह लगावत मात्र हा झेल त्यानं घेतला. झडप घातली चेंडूवरती. सोपं काम नाहीये अशा पद्धतीच्या डाईव्ह लगावणं, परंतु यंदाच्या वर्षीचा विचार आपण केला, यंदाचा नाही तर 3 ते 4 वर्षांमध्ये उडता फिलिप्स बऱ्याच जणांनी पाहिलाय. डेंजरस कॅचेस फिलिप्सच्या. न्यूझीलंडचा खेळाडू. विराट कोहलीचा झेल त्याने घेतला आणि शुभमन गिलचा जो काही त्याने झेल घेतलाय, वय वर्ष 50 असताना देखील जॉन्टी रोड्स तिकडे चांगली फिल्डिंग करतोय. लेजेंड्समध्ये युवराज सिंग देखील. भारतीय संघाचा आपण विचार केला तर फिल्डिंगचा स्टँडर्ड वाढवण्याचं काम सुरुवातीच्या काळात, पहिले नाही तर नुसते हात दाखवायचे, मी ऐकले बऱ्याचदा. हा तुझा चेंडू. रॉबिन सिंग, रॉबिन सिंगच्या बाबतीत असं होतं की त्याचा तो बॅटिंगला असू दे किंवा फिल्डिंगला असू दे, त्याचा टी शर्ट आणि पॅन्ट माखलेलीच असायची. चांगला खेळाडू, चांगला क्षेत्ररक्षक. क्लीन बोल्ड. प्रथमेशने आणखी एक विकेट घेतले. आल्या पावली सागर गायकवाड माघारी परतलाय. दुसरा धक्का दिलाय प्रथमेशने तिसगाव संघाला. आणून सोडलेत. पहिल्या बॉलवरती जेव्हा चौकार आला असं वाटलं की इरादे बुलंद आहेत तिसगाव संघाचे. दरीमरी तिसगाव 54चा पाठलाग करत असताना ते नक्कीच आक्रमण करतील, संघर्ष पाहायला मिळेल, परंतु रिषभची विकेट गेल्यानंतर सागर गायकवाड देखील माघारी परतलाय. धावा आहेत त्या अवघ्या 6 आणि विकेट गेल्यात 2. अद्यापही 48 धावा करायचेत विजयासाठी. गोरपे संघ देखील कॅप्टन उपस्थित आहे. कासगावचा देखील कॅप्टन. आपण देखील आपली उपस्थिती नोंदवा. इथे या अगोदरचा सामना त्याने जिंकलाय.
जोबिली संघाला त्याने परास्त केलं. सध्या सामना चालू आहे जरीमरी तिसगाव आणि त्यांच्या विरोधात जहानमान ढवळेपाडा. नवीन फलंदाज सौरभ गायकवाड मैदानात दाखल झालाय. सामना जिंकायचा असेल तर चौकार षटकार हवेत. एखादा फलंदाज ज्याने एक चांगली इनिंग साकारायला हवी तरच या धावांचा पाठलाग होऊ शकतो. जर्मन ढवळेपाडाच्या विरोधात पहिल्या ओव्हरमध्ये धावा दिल्या प्रथमेशने. अवघ्या 5 विकेट घेतल्या. 2 गणेश जाधव आलाय आणि एक वेगवान गोलंदाज. 18 बॉल विजयासाठी 48. हा वेगवान चेंडू अपील. विकेट किपरने अपील केली. गणेशने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला परंतु लेग बाईच्या स्वरूपात एक धाव. हा मेक्या साहेब अनोख्या ऍक्शन मध्ये इथे हा निर्णय देत असताना लेग बाईचा 7 धावा. चौकार षटकार पाहिजे तरच या मॅच मध्ये शिरकाव करू शकतो तो जरीमरी तिसगाव हा संघ. अन्यथा हा सामना पुरता खुला केलाय पहिल्याच ओव्हरमध्ये प्रथमेशने 2 महत्वाच्या विकेट घेऊन. सामना जिंकायचा असेल, इतिहास नोंद करायची असेल, लोकांनी प्रेक्षकांनी आपल्या पाठीराख्यांनी आपल्याला खांद्यावरती घ्यायचं असेल, आपलं कौतुक करावं असं वाटत असेल तर कामगिरी देखील तेवढीच दमखम दाखवावी लागते. बाट फिरायच्याच अगोदर चेंडू मात्र निघून गेला होता सुनील केवनेच्या हातामध्ये. विश्वास बसत नाहीये सुनीलला. स्टंपला लागून का नाही आलं चेंडू हेच त्याचे हावभाव सांगतायत. चांगली गोलंदाजी प्रथमेश. त्यानंतर मात्र गणेश जाधव. बाकफुटला ढकलण्यात आता यश मिळतंय या दोन्ही गोलंदाजांना. मागच्या मॅचमध्ये देखील करण लहाणे आणि त्याचा साथीदार राज लहानेने चांगली गोलंदाजी केली होती. आणि एक यॉर्कर बॉल बिनधास्तपणे इथे फेकाफेक चालू आहे कारण त्यांच्याकडे धाव आहेत. लेग बायच्या स्वरूपात आणखी एक धाव जोडली जाणार आणि तिसगाव संघ जाऊन पोहोचलाय 8 वर. 54चं लक्ष्य 46 करायचे. दुसरं षटक चालू आहे. एकात मोठा फटका. 2 चेंडूंवरती 2 षटकार किंवा मग बाउंड्री मोठ्या फटक्यांच्या शोधात कव्हरच्या वरतून हा फटका खेचलाय. स्वीपर कव्हरला फिल्डर तैनात आहे. वेगाने तिथे पोहोचतोय. फेक झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. चांगला प्रयत्न होता सुनीलचा. हा MIDCचा फॉग आहे बाकी काही नाही. दोन धावा 2 धाव्याने स्कोर 10. 44 करायचे. गणेश जाधव दुसरं षटक टाकतोय. तन्मय आणि त्याच्या साथीला सौरभ गायकवाड तिसगाव संघाकडून. आणि एक वेगवान चेंडू. टायमिंग होत नाहीये. वेगानं मात्र इथे इम्प्रेस केलंय. गणेश जाधव इंटरेस्टेड होता डायरेक्ट हिटसाठी परंतु स्वतःला त्याने थांबवलं मॅच मध्ये. कारण या मॅचचा आपण विचार केला फर्स्ट इनिंगचा जो ओव्हर थ्रो झाला जिथे 3 धावा आल्या तिथे स्ट्रायकिंग एंडला आला तो फलंदाज अनिकेत. त्याने 3 षटकार मारले लास्ट ओव्हरला. छोट्या छोट्या गोष्टी वाटतात परंतु क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती त्याच छोट्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. येईल का षटकार? 11 झाल्यात. गरजेचं आहे. नितांत गरज आहे सध्याच्या घडीला. मारायचा तर नक्कीच प्रयत्न होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल होतोय. फक्त एकच धाव. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि जरीमरी तिसगाव संघाची धावत संख्या आहे 6च्या सरासरीने 12 चेंडू शिल्लक आहेत आणि आता धावा करायचे असतील त्या मात्र 42. 12 चेंडू 42 पाहिजेत जरीमरी तिसगाव संघाला. चला ढवळेपाडा टीम लगेचच मॅच चालू करा. डीजे
आता आक्रमणाशिवाय मात्र इथे पर्याय नाहीये गोलंदाजीसाठी. अक्षय बैकर मात्र तिसऱ्या षटकात आलेला आहे. आणखी एक लेफ्टी बॉलर या टीमचा. लेफ्टी बॅटर त्याच्या समोर आहे सौरभ गायकवाड. पहिल्या डावात लेफ्टी बॅटर अनिकेत केवणेने 23 धावा कुठल्या होत्या सौरभकडून अपेक्षा आहेत. रॉंग वन टाकला होता कदाचित, कारण ही खेळपट्टी आम्हाला समांतर आहे. तोच प्रयत्न असेल, बाहेर काढण्याचा प्रयत्न होता लेफ्टी बॅटरसाठी. सोपं काम नाही अशा पद्धतीचं चेंडू टाकणं. ॲज अ लेफ्टी बॉलर, लेफ्टी बॉलरचा चेंडू टप्पा पडला की आतमध्ये येतो. हा वेगवान चेंडू होता, त्याला स्विच हिटचा फटका खेचलाय. बॉल चाललाय तो मात्र पॉइंटच्या दिशेने. चौकार, 4 धावा. चौकार मात्र नक्कीच आला आणि या चौकाराने स्कोर 17-17 42 करायच्या होत्या. पहिला चेंडू वाईड आला, त्यानंतर मात्र हा चौकार. 37 पाहिजेत आता 11 चेंडूंमध्ये. होऊ शकतात, बनू शकतात. क्रिकेट अशक्य असं काही नाहीये, सगळं काही घडू शकतं. बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न, इम्पॅक्ट चांगला झाला नाही. मिड विकेटला बॉल चाललाय, सौरभला स्ट्रायकिंग एंड हवाय, परंतु नाही, इथे फसवलाय. काय करामत केले पहा फिल्डरने. त्याने विकेट किपरकडे थ्रो केला नाही, त्याने थेट थ्रो केला तो बॉलर एंडकडे आणि सौरभ मात्र इथे बाद झालाय. एक धाव नक्कीच मिळेल. धाव संख्या आहे ती 18 आणि फलंदाज बाद झालाय सौरभ गायकवाड. आहेत. 19 धावा झालेल्या आहेत. जनमानपाडा सुरुवातीला सुनील केवनेने 29 धावा कुठल्या. पहिल्या 2 ओव्हरमध्ये सुनीलच बरसला आणि नंतर शेवटच्या षटकात मात्र अनिकेत केवनेच्या बॅटमधून धावा आल्या. लोअर फुलटॉस बॉल, पुन्हा बैठक मारण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये हा स्ट्रोक आहे, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. चौकार मिळेल. फलंदाज आता 22 वर 22, 54चं लक्ष्य. विजयासाठी आता धावा पाहिजेत त्या 32-32. पंचांकडे जोरदार अपील आणि ते कदाचित नॉट आउट तर घोषित केले नक्कीच पंचांनी. एक धाव. चला मॅच चालू करा. एक धाव नक्कीच इथे जोडली जाईल. एकडे धावा संख्येने स्कोर धावून पोहोचला 23 वर 23. 31 पाहिजेत. एक महत्वाचा षटकार. हळूहळू आता प्रेक्षकांची गर्दी देखील वाढायला सुरुवात झाली, कारण गोरपे संघ इनॅक्शन आहे. मग अशी गोरपे विरोधात जांभवलीला प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होती. मागे चालला हा चेंडू. स्क्वेअर लेगचा फिल्डर तिथे पोहोचतोय, फेक करतोय. तत्पूर्वी 2 धावा इथे घेतल्यात आणि तिसरं षटक मार्गस्थ असताना धाव संख्या जरीमरी तिसगाव संघाची 25 वरती जाऊन पोहोचले. अद्यापही 29 ची गरज आहे. एक मोठा फटका. लास्ट ओव्हरला आशा पल्लवित होऊन जातील. मॅच बनू शकते. क्रिकेट आहे, हा खेळच असा आहे. आणि ते अक्षयने हा चेंडू टाकलाय वाईट. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. 26 झाल्यात, 28 पाहिजेत. एकाच षटकाराला नक्कीच मॅच मध्ये शिरकाव होऊ शकतो. 28 धावा संघाच्या धावा संख्या 26 आणि इथे मात्र तिसगाव संघ 26 वरतीच थांबलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर
आता 6 बॉल धावा करायचे त्या मात्र 28. 6 चेंडू 28 ची गरज. आणखी एक या स्पर्धेमध्ये गोष्ट आवडली ती खास करून गुणसंख्या लेखक. 2-2 गुणसंख्या लेखक बंटी दादा फार कमी पाहायला मिळतात. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमचं लक्ष एवढं चांगलं आहे आयोजकांचं की जे मॅन्डेटरी आहे ते तुम्ही दिलंय. दोन गुणसंख्या लेखक असलं ना की समालोचकाला देखील बराच फायदा मिळतो त्याचा. एक्झॅक्टली बॅटर कोण आहे, बॉलर कोण आहे, फिल्डरचं नाव मागून कळतं, 12वे खेळाडू माहिती देत असतात, स्कोअर कोण सांगतो, मग त्याचे स्टॅट्स किती आहेत, या सगळ्या गोष्टी माहिती पडल्या की आम्हाला पण मॅच रंगवायला मजा येते. तुम्ही चुना दिलात तरच आम्ही रंगू, हे सांगायचं झालं. तुम्ही होळी खेळून आलात म्हणून मी असं म्हटलं, बाकी काही नाही. बाकी समालोचक मी साधाच आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती मात्र 26 आणि 6 बॉल आता धावा करायचे त्या मात्र 28. सामना बनवू शकतो, तिसगावच्या संघाच्या बाजूने देखील जाऊ शकतो, परंतु आक्रमण करणं गरजेचं आहे. नवखा गोलंदाज शेवटच्या षटकात आलाय भूषण बैकर. तिसगाव संघ करेल का आक्रमण, आणि ते बॅटची कडा, फलंदाज होईल मात्र बाद. व्हाईट बॉल मारण्याचा प्रयत्न झाला आणि आता 5 चेंडू विजयासाठी 28 ची गरज असेल. मागे चाललाय सुनील आणि आता हा सामना पुरता खुला केलाय तो गोलंदाजाने. काय बॅटिंग केली सुनीलने. अगदी आपण पाहतोय की अनिकेत केवणेने गोलंदाजी करत असताना प्रथमेश केवणेचं कौतुक करेल, ज्याने पहिल्या षटकात 5च दिल्या. गणेश जाधववाला त्याने देखील 4च दिल्या. आणि आता हा गोलंदाज भूषण बैकर. 4 चेंडू विजयासाठी धावा पाहिजेत त्या 28. कासगाव टीम कॅप्टन. आणखी एक निर्धाव चेंडू. 3 चेंडू बाकी आहेत आणि आता 28 करायचे आहेत. कासगाव टीमचा कॅप्टन आपला जो खेळाडू धावणार आहे शर्यतीमध्ये त्याला तयारीत ठेवा. तीन चेंडू आणि 28 ची गरज. आणि प्रॉपर तयार ठेवा आता, कारण हा देखील चेंडू निर्धाव आला. आणि जनमान ढवळेपाडा टीम, सुनील केवने आपण देखील आता विचार करा, कारण हा सामना पुरता तुमच्या बाजूने झुकलाय. 2 चेंडू बाकी आहेत. खोलात टाकलेला हा चेंडू. जरी मरी तिसगाव टीमने फिल्डिंगच्या बाबतीत बऱ्याच चुका केल्या. सुनीलने सुरुवातीला आक्रमण केलं, परंतु तिसरं षटक तुमच्या बाजूने नक्कीच आलं होतं. ज्या ओव्हरमध्ये 2 विकेटही आल्या होत्या, तिथून मोमेंटम जरी मरी तिसगाव संघाला काबीज करता आलाच नाही. अनिकेत केवनेने शेवटच्या षटकात 3 षटकार मारले. आता काही वेगळं करण्याचा प्रयत्न, परंतु जनमान ढवळेपाडा हा संघ इथे विजय झाला. विजयी संघाचं अभिनंदन. आणि या मॅचचा हिरो 3 खेळाडू आहेत रेसमध्ये. सुनील केवने, प्रथमेश केवणे आणि त्याचबरोबर अनिकेत केवणे. आता माझे गुणसंख्या लेखक मित्र मला माहिती देतील की एक्झॅक्टली कोणता खेळाडू मात्र मॅन ऑफ द मॅचचा विजेता आहे. 2 संघ कासगाव, जानमान ढवळेपाडा, गोरपेला तर मॅचेस खेळायचे, ते वाट पाहतात की कोणता संघ